नमस्कार. इयत्ता तिसरी विषय आहे इंग्रजी पाठ्यघटक अपोजिट्स म्हणजेच विरुद्धार्थी शब्द. गुड मॉर्निंग एव्हरीबॉडी. टुडे वी आर गोइंग टू लर्न ऑपोजिट्स टॉपिक. टॉपिक नेम इज ऑपोजिट्स. ऑपोजिट म्हणजे काय? विरुद्धार्थी शब्द आपण बघणार. ऑपोजिट्स हा टॉपिक आज बघणार आहोत. बघा, याच्यामध्ये ऑपोजिट्स म्हणजे काय? विरुद्ध. जसं की लहान मोठा ना, दूर जवळ, हे ऑपोजिट असतात. याच्यामध्ये बघा, आता बिग यू नो ऑल ऑफ यू. बिग म्हणजे काय? मोठा. बिग म्हणजे काय? मोठा. याला ऑपोजिट वर्ड काय मग येणार? बिगला ऑपोजिट वर्ड येणार स्मॉल. येणार स्मॉल. बिग म्हणजे मोठा, स्मॉल म्हणजे लहान. बिग म्हणजे मोठा, स्मॉल म्हणजे लहान. याच्यावरून वाक्य तयार होतात. वाक्य बघा मग. द एलिफंट इज बिग. एलिफंट काय आहे? बिग आहे. म्हणजे काय? तो मोठा आहे. एलिफंट म्हणजे काय? हत्ती. हत्ती काय आहे? हत्ती मोठा आहे. सगळ्यांना माहिती आहे हत्ती मोठा आहे ना, बरोबर. हत्ती मोठा आहे. हत्ती मोठा आहे म्हणजे द एलिफंट इज बिग. एलिफंट इज काय? बिग म्हणजे हत्ती मोठा आहे. बिग म्हणजे काय? मोठा. मग याला ऑपोजिट वाक्य कोणतं तयार होऊ शकतं बघा. बट द माऊस इज स्मॉल. माऊस म्हणजे काय? उंदीर. उंदीर कसा आहे? हत्तीच्या प्रमाणामध्ये काय? तो लहान आहे, स्मॉल आहे. म्हणून बट द माऊस इज स्मॉल. लुक ॲट हिअर. एलिफंट इज बिग आणि माऊस इज स्मॉल. अंडरस्टँड? नेक्स्ट पुढे बघा. द पिंक चेअर इज अ सॉफ्ट. लुक ॲट हिअर. द पिंक म्हणजे काय? गुलाबी. द पिंक चेअर इज सॉफ्ट. पिंक चेअर जी आहे ती कशी आहे? सॉफ्ट आहे. मात्र बट द ब्राऊन चेअर इज हार्ड. लुक ॲट हिअर. मात्र ब्राऊन जी चेअर आहे ती काय आहे? हार्ड आहे. हार्ड म्हणजे काय? कठीण आहे. म्हणजे खरबड आहे, खरबडीत आहे, मजबूत आहे. सॉफ्ट म्हणजे काय? मऊ आहे. कुठली? पिंक चेअर इज सॉफ्ट बट द ब्राऊन चेअर इज हार्ड आहे. कठीण आहे बघा प्रश्न त्याच्यावर. पुढं बघा. म्हणजेच काय झालं? सॉफ्ट अँड हार्ड दीज आर टू वर्ड्स आर ऑपोजिट्स. म्हणजे हे दोन्ही शब्द कसे आहेत? एकमेकाला ऑपोजिट आहेत, विरुद्ध आहेत. पुढे बघा. द रेड शूज आर क्लीन. लुक ॲट हिअर. द रेड शूज आर क्लीन. जे लाल रंगाचे शूज तुम्हाला इथे दिसत आहेत ते कसे आहेत बघा? ते क्लीन आहेत. क्लीन म्हणजे काय? स्वच्छ आहेत का ना? स्वच्छ, क्लीन आहेत. द रेड शूज आर क्लीन बट द ब्ल्यू शूज आर डर्टी. बघा, ब्ल्यू या ठिकाणी ब्ल्यू शूज आहेत ते कसे आहेत? डर्टी आहेत. म्हणजेच काय? क्लीन म्हणजे स्वच्छ, डर्टी म्हणजे काय? खराब किंवा घाणेरडे. या ठिकाणी आपल्याला रेड शूज का दिसतात? क्लीन म्हणजे स्वच्छ दिसतात आणि ब्ल्यू कलरचे जे शूज आहेत ते डर्टी. म्हणजेच ऑपोजिट वर्ड काय होणार? क्लीनला ऑपोजिट वर्ड आहे डर्टी. क्लीन म्हणजे स्वच्छ, डर्टी म्हणजे घाणेरडे आहे ना. आपल्याला उदाहरणार्थ समजून येतं. द रेड शूज आर क्लीन बट द ब्ल्यू शूज आर डर्टी. पुढं द ब्लॅक रॉक इज रफ. लुक ॲट हिअर. द ब्लॅक रॉक इज रफ. ब्लॅक मीन्स काळा. रॉक म्हणजे दगड. रफ आहे. हा काय आहे? रफ आहे, खडबडीत आहे. कुठला? ब्लॅक रॉक म्हणजे दगड. जो ब्लॅक दगड आहे, काळा दगड आहे, तो काय आहे? रफ आहे, खडबडीत आहे. बट द व्हाईट स्टोन इज स्मूथ. लुक ॲट हिअर. व्हाईट स्टोन, पांढरा जो दगड आहे, स्टोन जो पांढरा दगड आहे तो कसा आहे? स्मूथ आहे, मऊ आहे. खूपच मऊ आहे बाबा. त्यानंतर हे बघा, मग अपोजिट वर्ड काय झाले? रफ अँड स्मूथ. अपोजिट रफचा अपोजिट स्मूथ, स्मूथचा अपोजिट रफ. ओके. पुढे बघा. द फर्स्ट ट्री इज टॉल. या ठिकाणी बघा, द फर्स्ट ट्री जी तुम्हाला हे झाड दिसतं हे कसं आहे? फर्स्ट ट्री इज अ टॉल. टॉल म्हणजे काय? उंच आहे. फर्स्ट ट्री इज अ टॉल. फर्स्ट म्हणजे पहिलं आणि ट्री म्हणजे झाड, ते काय आहे? उंच आहे. बट द अदर ट्री इज शॉर्ट. जे दुसरं जे झाड आहे ते कसं आहे? शॉर्ट आहे. शॉर्ट म्हणजे काय? लहान आहे, ते छोटंसं आहे, बुटका आहे ना, उंच ठेंग नाही असं. मग शॉर्ट हे जे बाजूचं झाड आहे, दुसरं झाड आहे ते कसं आहे? शॉर्ट आहे. ओके. म्हणजेच काय? टॉलला अपोजिट वर्ड आहे शॉर्ट आणि शॉर्टला अपोजिट वर्ड होणार आहे टॉल आणि शॉर्ट हे काय? एकमेकाला अपोजिट वर्ड आहे. पुढे बघा. टी इज हॉट. सर्कल चहा पिता. टी म्हणजे काय? चहा. टी इज अ हॉट. चहा आपण कसं पितो है ना? फुंकर मारून चहा पण पितो का? तो काय असतो? हॉट म्हणजे काय? गरम असतो. तो कसा असतो? गरम असतो. पण सगळ्याच्या आवडीचं काय? आईस्क्रीम इज कोल्ड. आईस्क्रीम कशी असते? कोल्ड असते. त्याला आपण फुंकर घालून पितो का? किंवा खातो का त्याला? नाही. आईस्क्रीम काय असते? थंड असते म्हणून आपण ते खातो का ना? बरोबर. म्हणजेच काय? टी इज हॉट आणि आईस्क्रीम इज कोल्ड. म्हणजे हॉट या शब्दाला ऑपोजिट वर्ड काय आहे? विरुद्धार्थी शब्द कुठला आहे? कोल्ड. ऑपोजिट वर्ड हॉटला विरुद्धार्थी शब्द आहे कोल्ड. ओके. म्हणजेच हॉट ऑपोजिट वर्ड कोल्ड. पुढे बघा. द ब्ल्यू शर्ट इज वेट. इथं बघा, ब्ल्यू शर्ट तुम्हाला दिसतोय तो कसा आहे? वेट म्हणजे काय? ओला आहे. वेट म्हणजे काय? ओला. ब्ल्यू म्हणजे निळा, शर्ट म्हणजे शर्टच, कुर्ता आपण म्हणतो
है ना. तो कसा आहे, ओला आहे. इज म्हणजे काय आहे, वेट म्हणजे काय ओला आहे. आता ओल्याला आपल्याला ऑपोजिट वर्ड काय असणार आहे बघूयात मग. बघा इथं दुसरं चित्र तुम्हाला दिसते, बट द येल्लो शर्ट इज ड्राय. मात्र इथे येल्लो शर्ट तुम्हाला जो दिसतो तो कसा आहे, ड्राय. ड्राय म्हणजे काय, कोरडा आहे, सुकलेला आहे. आणि ब्ल्यू कसा आहे, ओला आहे. आणि येल्लो कसा आहे, सुकलेला आहे. म्हणजेच काय काय वेटला ऑपोजिट आलं ड्राय. वेटला ऑपोजिट ड्राय किंवा ड्रायला ऑपोजिट वेट. म्हणजेच काय, ओल्याला कोरडा. हे काय झालं, ऑपोजिट्स वर्ड या ठिकाणी झाले. पुढे बघा, गौरव इज यंग. तुम्हाला चित्रामध्ये दिसतं गौरव हा जो मुलगा आहे तो काय आहे, यंग आहे. यंग म्हणजे काय, तरुण आहे. यंग म्हणजे काय, तरुण आहे. बट हिज ग्रँडफादर, मात्र त्याचे आजोबा, बट हिज ग्रँडफादर इज ओल्ड. मात्र त्याचे आजोबा कसे आहेत, ओल्ड आहेत. म्हणजेच काय, वयोवृद्ध आहेत किंवा म्हातारे आहेत. म्हणजेच यंगला ऑपोजिट वर्ड काय येणार आहे, ओल्ड. यंगला ऑपोजिट वर्ड येणार आहे ओल्ड. पुढे बघा, द फर्स्ट कॅट इज फॅट. फॅट म्हणजे काय, जाड. फर्स्ट ती पहिली मांजर तुम्हाला या ठिकाणी दिसते बघा, ती कशी आहे, फॅट आहे. म्हणजे काय, जाड आहे. त्यामध्ये जाडी आहे, जाड आहे. बट द ऑदर म्हणजे दुसरी कॅट कशी आहे बघा, कॅट इज थिन. थिन म्हणजे काय, पातळ, कमी जाडीची आहे. बट द अदर कॅट इज थिन. म्हणजेच फॅटला अपोजिट काय झालं, थिन. फॅटला अपोजिट वर्ड थिन झाला. कळालं बघा, थिनला अपोजिट झालं फॅट झालं. पुढं बघा, न्यू द रेड बॅग इज न्यू. लुक ॲट हिअर. इथं तुम्हाला रेड बॅग दिसते, ती कशी आहे, न्यू आहे. पण बट द ब्राऊन बॅग इज ओल्ड. म्हणजे न्यूला ओल्ड हा काय झाला, ऑपोजिट वर्ड झाला. समजतंय बरोबर. पुढे बघा, द फर्स्ट मॅन इज स्ट्रॉंग बट द अदर मॅन इज वीक. पहिला जो माणूस मला दिसतो स्ट्रॉंग, मजबूत, ताकदवान दिसतो. मात्र दुसरा माणूस बट अदर मॅन इज वीक. वीक म्हणजे काय, कमकुवत किंवा कमी ताकदीचा. तुम्हाला या ठिकाणी दिसायला म्हणजे बघायला मिळतो आहे. यशा आता पुढे बघा, द पिंक पेन्सिल इज लॉंग. पिंक जी पेन्सिल आहे ती कशी लॉंग आहे. लॉंग म्हणजे काय, लांब आहे. चित्र दिसतं मला, लॉंग म्हणजे काय, लांब आहे. बट द ब्ल्यू पेन्सिल इज शॉर्ट. पण ब्ल्यू पेन्सिल जी आहे ती कशी आहे, शॉर्ट आहे. ती आखूड आहे, ती बारकी आहे. लॉंगला अपोजिट शॉर्ट या ठिकाणी तयार होणार. बघा, लॉंग शॉर्ट, लॉंग शॉर्ट, शॉर्ट लॉंग. पुढे बघा, द पिंक मास्क इज प्रिटी. पिंक मास्क कसा आहे, प्रिटी म्हणजे छान आहे, छान दिसतो आपल्याला, गोड दिसतोय, सुंदर दिसतोय. बट द ग्रीन मास्क इज उगली. उगली म्हणजे क्रूर. तो ग्रीन मास्क आहे तो आपल्याला आवडणार नाही. उगली आहे म्हणजे प्रिटी म्हणजे छान आहे, उगली म्हणजे काय, खराब आहे, तो आपल्याला दिसायला चांगला दिसत नाही. म्हणजे हे ऑपोजिट वर्ड झाले. परत बघा, द रॅबिट इज फास्ट. द रॅबिट इज फास्ट. ससा कसा आहे, फास्ट आहे, वेगात धावतो. बट द क्रोकोडाइल इज स्लो. क्रोकोडाइल स्लो धावतो. आपल्याला माहिती आहे कासवाची आणि सशाची गोष्ट आपण पाहिलेली आहे. मात्र कोण जिंकलं, ससा फास्ट असून जिंकलं कोण, ससा जिंकला. म्हणजेच काय, या ठिकाणी फास्ट म्हणजे फास्टला ऑपोजिट वर्ड झाला स्लो. झालं छान. धन्यवाद.